जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, जे काही मी व्हिडिओ बनवत आहे भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्म बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला त्याबद्दल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे मी नेहमी म्हणतो तुम्हाला याच्यासाठीच, कारण तुम्ही जर असे केले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब आपले व्हिडिओ पोहोचणार. आपले व्हिडिओ म्हणजे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल यूट्यूब. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर आपलं वाचन सुरू आहे. आपण पुढे वाचूया बुद्धाने धम्माचा दुसरा खंड, त्याच्यातील भाग 4, त्याच्यातील पहिला प्रकरण. भाग 4 नाही, भाग 5, त्याच्यातील पहिला प्रकरण. ग्रामीण ब्राह्मणाची धम्मदीक्षा. गृद्धकुट्ट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक खेडे होते. तेथे सुमारे 70 ब्राह्मण कुटुंब होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या उद्देशाने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. तथागताचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य क्रांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहतात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करतात? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या इथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरेढोळे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. आणि जेव्हा यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही चंद्र, सूर्य, पर्जन्य, अग्नी यांची पूजा करतो. जर एखाद्याला मृत्यू झाला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. भगवान बुद्धांनी याच्यावर त्यांना उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे, ज्यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुसरण करून खरा श्रमण बनून आणि आत्मसंयमाचा अभ्यास करून तुमचा निर्वाण प्राप्त होऊ शकतो. पहा, आत्मसंयमाचा, हे लक्षात घ्या, आत्मसंयमाचा अभ्यास करून तुम्हास निर्वाण प्राप्त होऊ शकते. आणि ते पुढे म्हणाले, जे असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही, म्हणजे चांगली गती प्राप्त होत नाही. परंतु जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्यच म्हणतात अशा सम्यक दृष्टी संपन्न लोकांना होतात आणि त्यांना योग्य मार्ग मिळतो. जगात सर्वांनाच मृत्यू येतो, त्याच्यापासून कुणाची सुटका नाही. ज्यांचा जन्म होतो त्यांचा मृत्यू होणारच. ही गोष्ट सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेऊन जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्मसाधना होय. जेव्हा हे बुद्धवचन ऐकण्याचे भाग्य त्या ब्राह्मणांना लाभले तेव्हा त्या 70 ब्राह्मणांनी त्वरित श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धाची त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायको मुलाविषयी आठवण झाली, परंतु त्याचवेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही. त्यांच्या वाटेच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यांनी त्यात आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश केल्यावर छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून संरक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर उत्तम प्रकारे साकारलेले नसते तर पावसाचे पाणी आत शिरते, त्याचप्रमाणे ज्यावेळी कामवासना आपल्या मनात आत घुसतात तेव्हा त्या सर्व चांगल्या संकल्पना पोखरून काढतात. उदाहरणाशी कशा त्यांनी तत्वज्ञान दिलं. परंतु ज्यावेळी छप्पर चांगल्या प्रकारे साकारले असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले तर, म्हणजे आपल्या मनावर व्यवस्थित नियंत्रण ठेवले तर कामवासना आपल्या मनात शिरू शकत नाही. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना असे वाटले की त्यांच्या मनातील संकल्प विकल्प शुभ नाहीत, म्हणून ते संपूर्ण
संशययुक्त झालेले नाही. नंतर ते पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना एक सुगंधित द्रव्य जमिनीत पडलेला त्यांना दिसले आणि भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे लक्ष वेधले. जरा पुढे गेल्यावर काही कचरा देखील पडलेला दिसला. त्याकडे भगवान बुद्धांनी त्यांचे लक्ष वेधले. त्यांना उद्देशून ते म्हणाले, जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगती करतो, हे बा गौतम बुद्ध काय म्हणतात, लक्ष द्यायचं. जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगती करतो तो त्यांच्या सारखाच दुःखशील होतो. जसे एखादा सुगंधीयुक्त पदार्थ हातात धरणारा मनुष्य स्वतः सुगंधित होतो, तो कधीकधी अधिकाधिक वाईट बनत जातो आणि अकुशल केल्यावर आणखी अकुशल करण्यात तो तरबेज होत जातो. परंतु जो बुद्धिमान पुरुषाची संगती करतो तेव्हा तो देखील तसाच होत जातो. ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेतणारा देही सुगंधी होतो, तो बुद्धिमान उत्तरोत्तर आणखी बुद्धिमान, ज्ञानी आणि शीलवान, अधिक गुणवान होतो. त्याला गुणात पूर्णत्वाचा लाभ होतो. त्याला संतोष प्राप्त होतो. म्हणजे चांगल्या व्यक्तीशी संबंध म्हणजे हे ठेवा, काय म्हणतात त्यांना, मैत्री ठेवा तर चांगलंच होणार. बुद्धिमान व्यक्तीशी संबंध ठेवाल तर बुद्धिमान बनाल. तर नेहमी चांगल्या व्यक्तीशी संबंध ठेवायला पाहिजे असे भगवान बुद्ध सांगत आहेत. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैयक्तिक सुखाची निग्रह होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेले कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी आपल्या घरी परतण्याचा विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अहर्तपद प्राप्त करून घेतले. अशा पद्धतीनं दुसरा खंड भाग 5 याच्यातील पहिल्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळे विचार गौतम बुद्धाचे, बाबासाहेबांचे विचार तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं खरंच मनापासून वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण याच्यासाठी असं केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवतं. ठीक आहे. जय भीम.